त्याचं वर्णन करणं फार कठीण आहे। एक मोठी गोष्ट लक्षात येते की अनेक वेळा या संसारात, या जगामध्ये आम्ही आलो आणि कार्य केलेलं आहे, फक्त ह्या जन्मातच माणसाने ओळखलं आणि एवढा मान केला, एवढं प्रेम दिलं, तेही तुमच्या राहुरीच्या परिसरात घडावं। त्यात काहीतरी तुमची पूर्वसंपदा आणि आमचे जन्मोजन्मीचे काहीतरी संबंध असल्याशिवाय होणारच नाही। आपल्याला तर माहित आहे की नेहमीच संत लोकांना जगामध्ये येऊन छळ सहन करावा। काही लोक जरी त्यांना मानत असले, काही लोकांनी जरी त्यांची वाणी ऐकली आणि त्यावर विश्वास ठेवला होता, तरी सुद्धा कृष्ण काय म्हटला किंवा राम म्हटला काय, सगळ्यांचा लोकांनी छळ करून काढला होता। देवीचे जेव्हा जेव्हा अवतरण ह्या संसारात झाले, देवीने जेव्हा जेव्हा या संसारामध्ये भक्तांच्या रक्षणात अवतरण केलं होतं, त्यावेळी इतके वाईट राक्षस उघडपणाने तिच्यावर चाल करून गेले होते। अनेक वेळा त्यांचा संहार झाला आणि ते नष्ट पावले। तेव्हा सुद्धा जे भक्त परमेश्वराच्या शोधात यज्ञ वगैरे करत असत किंवा सन्मार्गाने चालून धर्माने वागून जगामध्ये परमेश्वराचं साम्राज्य स्थापन करण्यात एक अत्यंत पूजनीय कार्य करत असत, त्यावेळी ह्या दुष्ट राक्षसांनी घाला घालून त्यांचा नायनाट करायचा विचार केलेला होता। काही राक्षस तर इतके दुष्ट होते की पृथ्वी त्राही त्राही होऊन ओरडायची आणि त्यावेळेला देवीला अनेकदा अवतार संसारात घ्यावा लागला। ही गोष्ट वेगळी होती। त्यावेळेला फक्त रक्षणाची गोष्ट होती, रक्षिलं पाहिजे। जसं आपण लहानसं झाड असतं ते रक्षावं लागतं, एक रोप असतं ते रक्षावं लागतं। त्यानंतर अनेकदा ही शक्ती संसारात आलेली आहे हे आपल्याला माहित आहे आणि हळूहळू प्रत्येक एका स्थितीत नवीन नवीन पाळेमुळे, त्यानंतर बुंधे, त्यानंतर फांद्या, त्यानंतर पानं, पालवी आणि शेवटी ह्याला फुलं लागलेली आहेत। कलियुगात ही फुलं वर आलेली आहेत। ही फुलं म्हणजे आपल्या खेड्यात राहणारी जनता आहे। भारतात विशेष करून महाराष्ट्रात अनादी काळापासून कार्य झालेलं आहे ते आपल्याला माहित नाही। ही संताची भूमी असं लोक म्हणतात, पण संत जे बाह्य कार्य करत असत आणि त्यांनी जी इथे तपस्या केली, त्याबरोबरच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकांचे का दर्शन झालेले आहे। या सर्व मूर्त्या पृथ्वी मातेने वर काढून त्यातनं व्हायब्रेशन, त्यातनं चैतन्य फेकलेलं, अशी तुमच्या महाराष्ट्राची पावनभूमी आहे। त्या महाराष्ट्राच्या बरोबर मधोमध राहुरी हे गाव आहे। कोणतेही कार्य करायचं असलं तर ते मधोमध मध्यबिंदूतून सुरू झालं की सगळीकडे पसरतं आणि तुम्ही लोक ह्या पुण्यभूमी तेवढ्यासाठी जन्माला आल्या की ह्याची किरण बनवून सर्व संसारात, सर्व जगभर ह्याचा प्रकाश पसरवला पाहिजे। पूर्वी काळी जे आतताई होते, जे दुष्ट होते, त्यांना सर्व भीत असत आणि त्यांच्या अरेरावीपणाखाली, दडपशाहीखाली काहीही होत असलं तरी ते बोलत नसत। कृष्णासारख्या महान अवताराला सुद्धा उसावर टांगून घ्यावं लागलं। मोहम्मद सारख्या दत्तगुरु सारख्या अवताराला सुद्धा विष घ्यावं लागलं।
मोहम्मद साहेब हे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत, हे आम्ही सहजोगाने तुम्हाला सिद्ध करून सांगू शकतो. शेवटला त्यांचा अवतार आपले शिर्डीचे साईनाथ, जे अगदी जवळच शिर्डीला इथे येऊन राहिले, त्यांनी फार अत्यंत गहन असं कार्य सगळीकडे करून ठेवलेलं आहे. ते मुसलमान असून सुद्धा इथल्या या जनतेने त्यांना ओळखलं आणि त्यांना आपल्या हृदयात स्थान दिलं. ही केवढी मोठी गोष्ट आहे, असं कुठेही भारतात सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे किती म्हटलं तरी ह्या महाराष्ट्रातच मनुष्य सुज्ञ आहे आणि धर्मांध एवढा नाही की तो एखाद्या साधू संताला ओळखत नाही किंवा त्याचा कोणताही धर्म असला म्हणून त्याला कमी लेखतो. चोखा मिळाला सुद्धा इथल्या साधू संतांनी एवढा मान दिला. नानकांनी जे सुद्धा स्वतः दत्तांचे अवतरण होते त्याबद्दल अत्यंत मोठं कार्य करून नामदेवांचे वगैरे अभंग आपल्या ग्रंथसाहेबमध्ये घातले. पण कालांतराने हे शीख लोक अगदी कामातून गेलेले आहेत. त्यांची आणि तुमची काहीही बरोबरी करता येण्यासाठी फक्त छान चोकीचे कपडे घालणं, मोटारी घेऊन फिरवणं, मोठमोठ्याला घरात राहणं, बडेजावी करणं, त्या पलीकडे माणुसकी त्यांच्यात काहीच नाही. तिथे माणुसकी नाही, तिथे सहयोग खाऊ शकत. म्हणजे केवढी महानता आहे तुमच्याजवळ हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्याशी बोलायचं तरी काय हेच मला समजत नाही. लंडनला हे जे शीख लोक आहेत म्हणजे गुरु नानकांचे हे शिष्य आहेत आणि इतकी दारू पितात की तिथे इंग्लंडच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की आमच्यावर हे ताण कोण आले. नानक साहेबांनी अगदी मनाई केलेली ती दारू आणि सिगरेटची. आणि भांडतात कशासाठी तिथल्या गव्हर्नमेंटशी की ते फटफटीवर बसून जाताना जे डोक्याला घमेलं लावायचं असा तिथला नियम आहे. त्या नियमाविरुद्ध त्यांनी काढलंय की हे काय आम्हाला धर्माला धरून नाही. कुठली गोष्ट काढून जी गोष्ट नानकांनी अनेकदा सांगितली ही गोष्ट मात्र ते पार विसरले आणि जी कधीही सांगितली नाही अशी स्वतःच्याच मनाने काहीतरी एक गोष्ट करून की आमच्या डोक्यावरती घमेलं घातलं नाही पाहिजे त्या गोष्टीला धरून आणि त्यांनी फार मोठा लढा इथे चालवलेला होता. काही लोक तर मुद्दामून त्याच्यासाठी जेलमध्ये गेले, पण इंग्लिश लोकांनी सांगितलं तुम्ही किती जेलमध्ये जा, आम्ही तुम्हाला मरू घालणार नाही. आता हे महामूर्खपणाचं लक्षण हे आपल्याला इथे बसून समजतं की महाराष्ट्रातला मनुष्य महान असायला पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे काय झाडांनी आणि फुलांनी महाराष्ट्र होत नाही, मानवाने महाराष्ट्र. तर त्यातला मोठेपणा काय असायला पाहिजे म्हणजे सुज्ञतेत तो मोठा असायला पाहिजे, समजदार त्याला असायला पाहिजे. दुसरे लोक जो घाणेरडेपणा करतात किंवा दुसरे लोक जे वाईट मार्गाने जात आहे तिथे आपण जर गेलो तर आपल्याला महान कोण म्हणेल. धर्म काय आहे तो इथल्या लोकांना माहिती आहे, तो मला सांगायला नको. त्यांना माहिती आहे हे धर्मात आहे आणि हे अधर्मात आहे. हे त्यांना जरी माहित असलं तरी सुद्धा एक दोन गोष्टीमध्ये त्यांनी काटेकोरपणा वापरला. एक तर कोणत्याही गोष्टीचं अति करणं, अतिरेकाच्या बाहेर जाणं हे धर्माला धरून नसतं. धर्म हे मर्यादेत असतं आणि धर्मांधता जर अतिरेकाला गेली तर त्यावेळेला मनुष्य अधोगतीला जातो आणि दुष्ट लोकांचं चांगलंच फावतं. आता कलियुगामध्ये हे राक्षस हे त्यावेळेला देवीशी भांडणारे राक्षस नवीन परिवेश करून आलेले आहेत. ते स्वतःला गुरु किंवा साधू, महात्मा, भगवान वगैरे वगैरे संबोधनाने लोकांना सांगतात. राक्षसाची ओळख अशी असते त्याचे जर तुम्ही डोळे पाहिले तर ते मांजरीसारखे लुप्त होतात. ही राक्षसाची ओळख आहे आणि आज सगळ्यांचे डोळे तसे आहेत. हे राक्षस ह्या संसारात किंवा विशेषतः आपल्या भारतभूमीवर नवीन एक सोंग घेऊन आलेले आहेत. कारण ह्या काळामध्ये जर कुणी असं म्हटलं तुम्ही राक्षस आहे तर त्याला लगेच गव्हर्नमेंट जेलमध्ये घालेल.
म्हणून ते परमेश्वराचे अवतार बनून आलेले आहेत. इतकंच नाही की पण गीता शिकवतात, धर्माच्या गोष्टी सांगतात आणि फार साळसूद बनून फार अगदी सभ्य बनतात. पण त्यांच्या खाजगी जीवनात जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती ते गलिच्छ आणि किती घाणेरडे लोक. एक असा राक्षस होता ज्याच्या ह्याच्यात मी जाऊन बघितलं तर एवढ्या मोठ्या ताटामध्ये तो जेवायला बसलेला, तुमच्या पुण्याला आहे अजून, आणि 24 त्याच्यात तेवढ्या मोठमोठ्या वाट्या ठेवल्या. तो साधारण ह्याच्यावर बसू शकत नाही, बाकड्यावर किंवा साध्या आसनावर. खूप उंच आहे, हा असा आहे. आणि जेवायला बसला तर बघून आश्चर्य वाटलं की सगळंच सगळं एवढं कसं खाल्लं ते. बकासुरापेक्षा सुद्धा जास्त खाणारा असा कोणता राक्षस आहे? पण त्याला सगळं चांदीचं पाहिजे, ताट चांदीचं पाहिजे, वाट्या चांदीच्या पाहिजे, सगळं काही त्याला, आणि चमचे सोन्याचे पाहिजे. त्या बायकांचा छंद इतकंच नव्हे तर अत्यंत गुणित तो मनुष्य कार्य करतोय, पण तरी लोक त्यांना गुरुजी, भगवानजी वगैरे वगैरे म्हणून त्याच्या पाया देतात. तर कलियुगामध्ये जे एक युद्ध चाललेलं आहे ते कधीही पूर्वी झालेलं नव्हतं, असं अत्यंत अतिसूक्ष्मात चाललेलं आहे. सगळीकडून शैतानी विचारधारा अनेक प्रकाराने आपल्याला विष्णू ठेवत आहे आणि आपण धर्मात्मक चूक होतो. त्या ओळखल्या पाहिजे. सहजगात आल्यावर लोक पार होतात. फार अति सूक्ष्म क्रिया आहे ती घडून येते. पण समजा एखादं फळ, फुलात न झालेलं एखादं फळ, नवीन फळ जे अजून पूर्णपणे परिपक्व झालेलं नाही, ते झाडातून पडलं तर खराब जातं की नाही? किंवा अशा फळाची जर पूर्णपणे जोपासना झाली नाही, त्याला पूर्णपणे जर शक्तीचा रस मिळाला नाही, तर असं फळ वाढूही शकत नाही. तसं सहयोगाचं आहे. त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की चारीकडून शैतानी वारं फिरत असताना पहिल्यांदा आपल्याला रोवून घ्यावं लागतं, आणि रोवताना आपल्याकडे साक्षी स्वरूपाने स्वतःकडे बघितलं पाहिजे की मी हे कोण आहे. मी ते परम तत्व, ते अविनाशी तत्व आहे जे आमच्यातून वाहत आहे, ज्याला आम्ही चैतन्य म्हणतो, ज्याला आम्ही व्हायब्रेशन म्हणतो, ते मी आहो. आणि हे शरीर, मनबुद्धी, अहंकार मी नाही. हळूहळू जेव्हा ही आतमध्ये स्थिती अवस्था बघू लागते तेव्हा माणसाच्या लक्षात येतं की आपण कुठे वेड्यासारखे बसतो. तुम्ही जे सूत्र आहात ते सूत्र सर्व संसारात, सर्व जगात, विश्वात सगळीकडे एकच सूत्र फिरत आहे. जसं एक मण्यांचा हार असावा आणि त्यात एकच सूत्र फिरावा, असा तुम्हा सर्व मनांच्या मनात एकच सूत्र फिरत आहे. पण ते सूत्र जाणल्याशिवाय, त्या सूत्रात उतरल्याशिवाय, त्या सूत्राशी संबंध जोडल्याशिवाय तुम्ही वेगळे वेगळे होऊन जाते. पण संबंध झाल्यावर अजूनही तुम्ही वेगळे आहात की थोडा वेळाशी हलचल चालते. म्हणजे जर तुम्ही पाण्यात उभे असला आणि दोन्हीकडनं लाटा येत असल्या तर असं वाटतं की ही लाट मला बुडवते, की ही लाट मला बुडवते. पण जर समजा तुम्हाला कुणी बोटीत घातलं, एखाद्या लहानशा बोटीत तुम्हाला चढेल, तर तुम्ही बघू शकता की तुम्ही लाटांच्या वर वाहत, लाटा तुमच्यावर येऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही चढता आणि चढल्यावर सुद्धा, चढताना आणि चढल्यावर अजून तो भ्रम कायम असतो की अजून लाटा येतात की काय, त्याची भीती बसते. आणि कधी कधी मनुष्य परत त्या लाटांच्या आहारी जाऊही शकतो. तसंच अगदी सहयोगाचं काम फार बारीक आणि, पण त्यात लाभ कोणाचा आहे ते पाहिलं पाहिजे. माताजींचा काही लाभ होणार आहे का, किंवा ह्या धुमाळांचा काही लाभ होणार आहे का, किंवा कोणाचाही जगामध्ये ह्याच्यात लाभ आहे का? फक्त तुमचा स्वतःचाच लाभ आहे. कारण ही तुमची आपली संपदा आणि तुमची आपली संबंध संपत्ती जी आतमध्ये आहे त्याची किल्ली तुम्हाला सहयोगाने लाभलेली आहे. त्याचा पूर्णपणे उपयोग करून घ्या, त्याला पूर्णपणे आपल्यामध्ये आत्मसात करून घ्या. त्याने तुमचा लाभ होणार आहे, कोणा दुसऱ्याचा होणार आहे. गावातली मंडळी, खेड्यातली मंडळी ही भोळी आहे.
पण भोळेपणा म्हणजे मूर्खपणा नसलाच हे समजून घेतलं पाहिजे की हे प्रकार आहेत तर काय आहे. आता परवा आमचे पोलीसचे ऑफिसर आहेत ते मला सांगितले, माताजी माझ्या मुलीच्या अंगात देवीचा संचार झाला. तुला असं का? देवीला आणखीन काही धंदा नव्हता संचार करण्यापलीकडे? नाही, ती म्हणे तुमच्यासारखं बोलते, तिचा आवाज तुमच्यासारखा, तुम्ही जसं माझ्याशी बोलता तसं ती मला बोलते. म्हटलं असं? आता म्हटलं ओळखू नका, हे भूत आहे. म्हटलं माझ्याकडे जुन्या मुलीला, ती अगदी बिचारी थकलेली, तिचं डोकं दुखत आहे. म्हटलं असं होईल का कधी? जर देवीचा संस्कार असतो तर हे असं व्हायला पाहिजे. तर म्हटलं आता बोला माझ्यासमोर, काय बोलायचं असेल. लागल्या हो सुरू झालं, म्हणून मी बंधन दिली त्या. आता त्यांना आधी वाईट वाटलं, कारण त्यांना असं वाटलं की माझी मुलगी म्हणजे केवढी मोठी, तिच्या देवीचा संचार झाला, अमुक झालं तमुक झालं. तर म्हटलंय बघा त्याचं नाव कुलकर्णी. म्हटलं कुलकर्णी तुमच्या मुलीचे हाल करून घेऊ नका, तिला त्या आजारापासून वाचवलं पाहिजे. हा मानसिक आजार आहे, त्या चुका आलेली तेव्हा तिला काढून टाकलं. आता ह्या बाधा आहेत, ही भूता आहेत, हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, पुराणात सांगितलेलं आहे, ख्रिस्तानी सांगितलेलं आहे, मोहम्मद साहेबांनी सांगितलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की अशी भूतही असतात. हे पुष्कळशे मेलेले जीव असतात, अतृप्त आत्मा असतात, घाणेरे लोक असतात, ते इतस्ततः फिरत असतात. आणि जर तुमच्या त्यांच्या तुम्ही हातात गेला, हातीत गेला तर ते तुमच्यावरती मारा करतात. ते तुमच्यात ही गोष्ट अगदी निर्विवाद. जितके पण लोक वेडे होतात, जितका पण मानसिक लोकांना त्रास होतो, सगळ्या भूतांमुळे. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंच पाहिजे की ही स्थिती आपल्यात असते. आता आमच्या बरोबर एक मानसशास्त्रज्ञ लंडनहून आलेले आहेत आणि तुम्ही जर त्यांना विचाराल तर ते स्वतः सांगतील की लंडनचे लोक सुद्धा आता ह्या विश्वासावर आले की ह्याच्यात काहीतरी बाहेरून काहीतरी वरून आघात होता. ही गोष्ट अगदी खरी आहे आणि ती तुम्हाला जर तुम्ही सांगितली समजावून आणि त्याचं निवारण कसं करायचं असं जर सांगितलं तर त्यात काय वाईट वाटून नाही. सुरुवातीला मी काय मोहम्मद साहेबांचं जे आहे जोडे मारण्याचा प्रकार तो कुणाला सांगितला नव्हता. भूतांच्या बद्दल 3 वर्ष मी बोललेच. मी म्हटलं काय बोलायचं नाही, बघू निघाले तर निघाले, ही गोष्ट राहूच द्या, त्याच्या वेळेस त्यांना पार करायचा. पण तसं कुठलं आमचं नशीब, तसं आमचं नशीब नाही, तसं आमचं नशीब नाही. 3 वर्षानंतरच आमच्या ह्याच्यातच एक बाई अशा आल्या, त्या हातात चाबूक घेऊन लोकांची भूतं काढायला. मी अमेरिकेला गेलो होते, मला पत्र आलं, म्हटलं जा. आम्ही अमेरिकेहून आलो परत आणि आम्हाला मार अगदी 3-4 हजार माणसं घेऊन आल्या. काय ते काय घरी काय घेऊन गेल्या, 5-6 गाडून पाय काय दुसरे. मी बघते भूत तोंडात त्याचे. अहो म्हटलं काय चालवलं तुम्ही? वा माताजी तुमची सेवा. झाला त्या बाईला कसं सांगायचं? मी आधीच तिला सांगितलं होतं की तुमचे गुरु असे होते, तुम्हाला हे सगळे प्रकार होणार आहेत. हातात कुंकू काढायचं, कुठे झिंगायचं, कुणाला मारायचं, घोड्याचा नंबर, ते काय मटक्याचा नंबर वगैरे वगैरे. तर तिला मी समजावून सांगितलं की हे बघा परमेश्वर शक्ती वेगळी. मग मी त्यांना घरी बोलवलं. म्हटलं बरं आता तुम्ही सांगा बरं, आमची शेजारी बसल्या त्यांना सांगायचं काय आहे. तर त्या सांगायला आल्या, तर काही सांगता येईल ना त्यांना. म्हणून नाही बा आमचं असं काही नाही. दुसरे ग्रस्त बसले होते, म्हटलं आमचं सांगा तुम्ही, मागचं तुमचं काय सांगता बनेल. तर माझ्या पार आल्या, माताजी तुम्ही माझी शक्ती घेतली का? एवढी मला शक्ती दिलेली तुम्ही माझी घेतली. बा म्हटलं तुमची जर शक्ती असती तर मी तुमच्या चरणावर लोटांगण घातली असती, तुम्हाला आपल्या डोक्यावर बसून फिरवलं असतं. मी आनंदाने, आईला काय आहे, मुलांना जेवढ्या शक्त्या मिळतील आणि घेतील तितकाच तिला आनंद आहे, घ्या तर खरी. पण हा म्हटलं तुमच्या शक्त्या नाही, कारण ज्यांच्या ते पळाले माझ्या समोर येत नाही, ते आले तर एकदम झीट येते त्या अर्थात तर असे कापू लागतात. तर ती म्हणाली नाही माताजी मला असलं काही घाणेरडं नको, मला परम पाहिजे, परम पाहिजे, परम पाहिजे. नुसतं बोलायचं. घरी गेल्या परत लोक आले, आहो घोड्याचा नंबर सांगा, हे सांगा, ते सांगा. परत आता पागलखान्यात गेलेल्या आहेत त्या व्यवस्थित. जवळ मला वाटतं 3-4 वर्ष झाली पागलखान्यात. परमेश्वराचं तंतोतंत काय अगदी बरोबर जे आहे तेच आम्ही करणार, बाकी आम्हाला काहीही नको.
असं ज्यांनी एकदा आपल्या मनामध्ये बाळून घेतलं त्याला सहयोग पूर्णपणे लाभतो आणि तो सहयोगामध्ये अत्यंत उतरतो. आता धुमाळ काय म्हणा, चव्हाण काय म्हणा, माने काय म्हणा, बाकी मंडळी इंगळे वगैरे ही जेवढी मंडळी आहे ही सुद्धा तुमच्यातलीच आहे. आणि मी यांना सुरुवातीला हे सांगितलं, तुम्ही असा निश्चय करून घ्या की जे काही परमेश्वर तत्वात नाही ते आम्ही टाकून द्या. बरं, ओळखायचं कसं? तुम्हाला व्हायब्रेशन दिले त्यांनी बघा, काही असलं तरी जर ते परमेश्वर तत्वात नाही तर आम्हाला नको. तुम्हाला एक नवीन डोळसपणा दिला आम्ही, हातात चैतन्य वाहते ते वापरून तुम्ही बघा, ठीक आहे की नाही. कधी चुकेल, कधी नाही चुकायचं, हळूहळू शिकाल तुम्ही. आता एक लहानशी गोष्ट, गळ्यामध्ये ते काय काचेचे गंडे घालायचे पद्धत आहे मला. आता काय ते 2 पैशाचे, पण ते करण्यासाठी लोकांनी माझी डोकी खाल्लेली. कुणी दिला काशीचा गंडा, कशावर ना? तिथं विश्वेश्वर पळाले कुणी काशीच्या तिथं, हे पंडे जे बायकांना मारून आणि बायकांचं काय काय तिथे स्थिती करून ठेवलेली आहे लोकांनी. तिथे काय परमेश्वर बसणार आहे का? तिथं काहीतरी आणायचं एक कवडीचं आणि ते विकायचं एकेका रुपयाला आणि तुम्ही गळ्यात मा आम्ही काय काशीचे गंडे घालून, त्याचा काय उपयोग आहे का? म्हणजे आम्ही मूर्ख बनवले गेलो आणि सगळ्यांना दाखवत फिरायचं की आम्ही किती महामूर्ख होतो. बरं, सांगायची सोय नाही. म्हटलं हो, हे गंडे काढून टाका. काय कामाचे? 2 पैशाचे. आणि त्या गंड्यात भूत बसलेली आहे. एक काळा दोरा नको बांधायला मी सांगितलं. भैरवाचा असतो, पण भैरवाचा दोरा प्रत्येकाला झेपत नाही. आणि भैरवाचा दोरा देणारा आहे तरी कोण मला बघू देत माहीचा लाल. प्रत्येकाने पाहिलं की काळा दोरा मुलावर घालायचा. त्या मुलाला माझ्या पार आणल्यावर तुम्हाला तिथे किंचाळेल, कारण त्याच्यामध्ये जे भूत आहे तेच किंचाळते. आता एक लहानशी गोष्ट आहे, त्याला काय लाल दोरा घाला, पण घातलाच पाहिजे का? जर त्या दोरामध्ये काही तर असं घालायचं असतं तर आपण कशाला घालायचं? अति सूक्ष्म असतं, ते दिसत नाही आणि त्याच्यात फार मोठी घाण आहे. मुलं वेडी होतात. असं तुम्ही आपल्या मुलांच्यावरती जबरदस्ती करणार आहात का? मी येऊन सगळं समजावून सांगते, व्यवस्थित तुम्हाला सांगते, आणि तुम्ही आता अनुभव घ्या, पडताळा घ्या. हे कशाला राक्षसांची खेळ चालवायची आपण? आणि आपल्या लहान मुलांना आता त्रास का द्यायचा? कारण आपण विचार करत नाही, कारण काहीतरी हिया काहीतरी आपल्या खट्ट घेऊन बसायचा. नाही, आम्ही नाही करणार. का करायचा? कारण त्यांनी अत्यंत त्रास. आता हे आम्ही सांगायचं की नका करू, त्याला आम्हाला काय मिळतंय ते आम्ही काय दोरे जसे तुम्ही देवळामध्ये जाऊन वेणी वाहिली की तो परत विकायला काढतो, तसे आम्ही काय विकायला काढणार आहोत? बरं, आम्ही सांगतो त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, आणि इतकं निश्चित सांगतो, इतकं काकुतीने सांगतो, मग त्याच्यात काहीतरी आईनी काहीतरी समजुतीने सांगितलेलं. आम्हाला काय पाहिजे तुमच्यापासून? कधी मागितलंय का तुम्हाला काय हवं? ते आम्हाला हे हवं, इथे हवं. फक्त शहाणपण, कारण तुमचं पूर्णपणे मंगल झालं पाहिजे, तुमच्यात परमेश्वर उतरला पाहिजे, आणि ह्या कलियुगातच हे कार्य होणार आहे म्हणून ते घडून आणलं पाहिजे, आणि सत्ययुग कुठे स्थापन झाला पाहिजे पूर्णपणे. ह्या फक्त एका शुभ विचाराने, अत्यंत महत्वपूर्ण विचाराने आम्ही तुमच्या सेवेला आलो. दुसरं आम्हाला तुमच्यापासून काहीही नको. स्वतःचं मंगल करून घ्या, कल्याण करून घ्या, आणि तुमच्या मुलाबाळांचं सुद्धा करून घ्या. कधी भूतोन भविष्य याचं कार्य झालेलंच नाही. ह्याचा अर्थ असा नाही की रामाला अर्थ नाही की कृष्णाला अर्थ नाही. त्यांनी ज्या पायऱ्या बांधल्या त्या तुमच्यात बांधलेल्या आहेत, त्याच्यात आमच्यात काही एवढा सुद्धा रक्तीचाही फरक नाही. आता हे जे कार्य करायचं हे फार कठीण आहे. त्याला रामावतार नाही चालायचा, त्याला कृष्णावतार नाही चाला, कारण ते म्हणजे संहार. काय असलं की जणार्दन सगळ्यांच्या माना उतरवायला तयार. फार सबुरीचं काम आहे. ऐकच प्रेम पाहिजे त्याला. किती चुका केल्या तरी बाबा क्षमा, परत परत गोंजारून प्रत्येकाच्या मागे जाऊन त्याला सांभाळून. आमच्याकडे इतकी निगेटिव्ह कधी कधी माणसं होतात, तरी वारंवार मी धुमाळाच होते की कस तरी घेऊन या त्यांना, कारण ते कुठे जाणार आहे पुढे, त्याचं काय होणार आहे ते समोर दिसत असल्यामुळे, आणि एक आईचं हृदय असल्यामुळे बघवत नाही, ते सोसवत नाही. तो विचार सुद्धा मला भयंकर वाटतो की ह्यांचं काय होणार. त्यांनी मला आई म्हटलेलं आहे, हे माझी मुलं आहे, आता हे कुठे निघालेत परत. ती घसरणी दिसते, त्यांचं ते भवितव्य दिसतं, आणि जीव अगदी घाबरवून जातो.
आजच मी तुम्हाला सांगत होते, कसे करून घेऊन या, चुकलं असेल आपण क्षमा करू. आमच्या आमच्या शक्ती, सगळ्यात मोठी शक्ती निर्मलतेची आहे. आम्ही ते स्वच्छ करू, त्यांना पूर्णपणे आम्ही बदलून टाकू. पण कुणाला घसरू देऊ नका, सगळ्यांना जोडून ठेवा. ज्या बोटी तुम्हाला चढवलेल्या आहे, ज्यांना ज्यांना तिथे बसवलेलं आहे, जे बसलेले आहेत त्यांची मला एवढी काळजी वाटते. पण जे इकडून तिकडून परत घसरत चालले त्यांच्याबद्दल खरंच इतकी मला कधी कधी काळजी वाटते. लंडनला सुद्धा आणि माझ्या अगदी लक्षात येतं, कारण हे माझे अंग प्रत्यंग साधतो मी. हे अंग प्रत्यंग कुठेही दुखले की लगेच लक्षात येतं, अरे तिकडे आहे, ते असं कुठे झालं, त्यांच्याकडे लक्ष. पण मानव सुद्धा एक विशेष विक्षिप्त आहे. त्याला परमेश्वराने पूर्ण स्वतंत्रता दिलेली आहे. राक्षस होऊ देत, वाटलं तर त्याला अतिमानव होऊ देत, सहयोगी होऊ देत, आणि नाही तर वाटलं तर त्याला गाढव होऊ देत. त्याबद्दल कोणताही निर्बंध परमेश्वराने ठेवलेला नाही. इतकंच नाही, पण त्याच्या स्वतंत्रते पुढे परमेश्वराने आपली मान वाकवलेली. पण फक्त आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की आपली स्वतंत्रता कशी वापरायची. त्या स्वतंत्रतेत तुम्हाला कोणताही धोका नाही झाला पाहिजे, आणि तुम्ही कसं सुकाणू आपलं बरोबर मार्गाला न्यायचं, आणि कसं तुम्ही जाऊन पहिलं तीरावर उतरायचं, हेच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आणि त्यासाठीच आमची धडपड चाललेली आहे. त्या पलीकडे आम्हाला तुमच्यापासून काहीही नको, फक्त जरा समजूतदारपणा ठेवावा आणि हे खावा. आता जी मंडळी सहयोगात वैरी उतरली त्यांना काही सांगावं लागत नाही. मला माहिती आहे, त्यांना आता कळलं. त्यांना दुसरा सहयोग ते कळतं, इथे कुठे चुकलं, हे काय बोलले, अलिबाग सहयोगी त्यांना आम्ही समजतो की फार शहाणे. तेच कधी असं बडबडू लागतात की पागलखान्यात आले की काय असं वाटायला लागतं. म्हणजे जी मधली दिशा, जिथे मनुष्य नावेवर जसा बसतोय, धडपडतोय, वापरतोय, उठतोय, अशी जी दशा सहयोगांची असते त्याच्यामध्ये त्याला हानी. ही दशा जर सांभाळली तुम्ही, ही हानी होणारी जर दशा तुम्ही सांभाळली, तर मात्र तुम्ही अगदी ज्याला म्हणतात स्टेडी होतो, हे मिळवलं पाहिजे, याच्यात उतरलं पाहिजे. आता इकडे तिकडे बघू नका, थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तर थोडेसे त्याचे फेलकावे सुद्धा द्यावे लागतात. जसं आता कालचीच गोष्ट आहे, लोक जरा रागवले. मी म्हटलं काय पायावर आले नाही, आणि सांगितलं की पायावर यायचं. मी काय म्हटलं तर तुम्हाला ना म्हटलं असतं की नाही पायावर येऊ द्या, पण आम्ही पायावर आलंच पाहिजे. पायावर नाही आलं तर आमचं सगळं संपलं, अशी सुद्धा स्वतःला कल्पना नाही. सबुरी पाहिजे. आता त्या सबुरीला आम्ही टेस्टिंग कसं करणार, तुमच्यात सबुरी आली की नाही कसं करणार. काहीतरी अर्थाने आईने म्हटलं असेल की पायावर येऊ नका. बरं धुमाळ म्हणाले तर आई का बोलल्या नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल धुमाळांनी म्हटल्याबरोबर एकदम शिस्त आली, एकदम शिस्तीत लोक पायावर येऊ लागले. नाही तर पूर्वी माझे पाय काय ओढायचे, आदळायचे काय, तिच्या डोकं काय आदळायचे, नुसतं इथून गेले की चिंध्या व्हायच्या. मग सगळे सोडत बसायचे, कारण ते त्याच्यामध्ये चक्र आहे, हजारो चक्र आहे, आणि त्या चक्रांच्या तुम्ही डोकं होता त्यात तुम्हाला काय मागायचं ते मागा. वेगळं ते फार मोठं असतं, तेव्हा त्याच्यावर यायचं तेव्हा लक्षात आणलं. आता सहयोगी लोकांना यांनी सांगितलं, ते सहयोगी लोकांना आम्ही त्याच्या डोक्यावरच आमचे पाय नेहमी सतत वाहत असतात, स्रोत्रात नुसता असा हात वर करून बघा, म्हणजे वरून थंड थंड गार गार आपलं येत असतं. तेव्हा त्यांना एवढ्यासाठी सांगितलं, ते आपली माणसं आहेत, आपल्या माणसाला जर सांगितलं तर लक्षात. आणि ती बातमी पसरल्यामुळे आता फार शिस्त आलेली आहे लोकांना. मी बघितलं अगदी शिस्तीत लोक आहेत आज सुद्धा. आश्चर्य, असे हेलकावे थोडेसे द्यावे लागणार. बोटी जर तुम्ही चढलात तर बोटीला जरा हेलकावे देऊन बघावं लागतं की बोट ठीक आहे की नाही, चालते की नाही. तेव्हा तेवढ्यात सुद्धा लोक पटकन घसरून जातात. म्हणजे इतकं वरवर पाहण्याचं का वरपांगीपणा आपल्यामध्ये आहे की जरा असं का म्हणाल्या. अरे काहीतरी असल्याशिवाय आम्ही शब्द चालू का, आम्ही म्हणू का, त्याच्यात काहीतरी मोठी गोम असल्याशिवाय आम्ही म्हणू का म्हणू आम्ही. एकदा हेच तिथं झालं की माताजी आमच्या कल्याणासाठी आल्या, फक्त त्यांना आमचं कल्याण हवं. हे एकदा जर का सिद्ध झालं मनाला, मग झालं. मग त्या आमच्या विरोधात कशाला बोलतील, आमच्या
साठी वाईट असं का होती किंवा अशा माणसाला कशाला हो हो म्हणती सारख्या वाईटावर जो हा पवित्रावर पवित्रतेवर मनुष्याला पवित्र व्हावं लागतं आणि पवित्रता तुमच्यात पाझर सहयोगाने येऊन ती बसते. असे आम्ही लोक पाहिले त्यांना लोकांनी सांगितलं की फार वाईट माणसं आहे, फार बदमाश आहे, फार लफंगे लोक आहेत, यांचं तुम्ही फार लक्ष द्या. मी अशा लोकांना सुद्धा एका मिनिटात बदलताना पाहिलंय, अगदी फार बदलून ठीक झालं. ती अशी निर्मल गंगा आहे तुमच्यासाठी. तर कोण कसे होते, मागे त्यांचं आयुष्य काय होतं हे कशाला बघत बसायचं. आणि विशेषतः मी पाहिलंय की जे लोक फारच भिन्न स्तरातले असतात काही काही तेच अगदी लेक्चर द्यायला सुरुवात करतात की असं का, हा मनुष्य असा आहे, तो मनुष्य कसा आहे, तुम्ही कोण आहात. एकदा अशीच एक गोष्ट आमच्या सहयोगातले त्यांनी काहीतरी आमच्या विरुद्ध सांगायला सुरुवात केली. तर तिथे एक साधारण एक मुलगा होता लहानपणी. त्यांनी उठून त्याला असं म्हटलंय, बघा तुम्ही किती लोकांना जागृती दिली आहे, किती लोकांना बरं केलंय, किती लोकांना तुम्ही धर्माबद्दल सांगितलेलं आहे, तुमच्या डोक्यात किती अक्कल आहे, मग बोलू नका. तर चुप्प बसले. कारण जर एखाद्याला उन्हपणा दाखवत असला ते भिकारी सुद्धा सूर्याला दूषण देऊ शकतो. त्याला काय लागतं, तो उचलायचा आणि बोलायचं. पण कुठे सूर्य आणि कुठे तुम्ही, अशाचे प्रकार फार होत असतात. तेव्हा सांभाळून असायला. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना जागृती होत नाही, फार होत नाही, अर्धवट असतात स्वतःच्या करण्यामुळे कधी कधी, तेही फार सहयोगाच्या विरोधात होते. आता केवढा मोठा क्रांतीचा काळ आहे हे लक्षात आणलं पाहिजे. कारण ह्याच्यानंतर हा काळ परत येणार नाही. ह्याच्यानंतर जे अवतरण पंथीचं आहे ते 11 रुद्र, 11 रुद्र म्हणजे संहार शक्ती आहे एक तऱ्हेची भयंकर. एका रुद्राने सबंध संसार नष्ट होऊ शकतो. अशा 11 शक्त्या घेऊन तो संसारात येणार आहे. आणि शेवटी जशी आपल्याकडे कापणी होते, त्याला इंग्लिशमध्ये सॉर्टिंग आउट म्हणतात, तसं होणार आहे. तेव्हा ही तुमची मुलं हे तुम्ही त्यांच्या सामोरे होणार आहे. तेव्हा कुणी माताजी सारखं लेक्चर देणार नाही, बापा पुता करणार नाही, अरे बाबा कसा असला तरी ये 2 मिनिटं काढूनच ये वगैरे वगैरे काही नाही. तेव्हा आपण जागृत झालं पाहिजे. ही एक भीतीची गोष्ट झाली ती सोडा, पण आनंदाची गोष्ट सांगते की जे तुमच्यात आनंदाचं सगळं स्थान आहे, जे तुमचं आत्मस्वरूप आहे, ज्याला जाणल्याशिवाय तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात येऊ शकत नाही, ते जाणून घ्या. हे जर आम्ही म्हणतो तर त्यात वाईट काय सांगतो. आता तुम्ही मुलांना लढताना पाहिलं नाही का, इकडे बघा, पाहिलेलं आहे ना, हे आता बाधेची लक्षण, हे बाधेचं लक्षण आहे. त्याच वेळेला त्याला रडायला काय येत आहे, हे बाधेचं लक्षण आहे. तुम्ही तिकडे लक्ष घालू नका. ते अशा बारीक बारीक बाधा आहेत, अशा अत्यंत बारीक बाधा आहेत. तिकडे लक्ष द्या. जितक्या माणसाला बाधा असेल तितका तो तिकडे बघतो. हे त्याचं लक्षण आहे. मनुष्यामध्ये जेवढी बाधिकता असेल तितका तो बाधेकडे जातो. आणि बाध्यांचं आपापसात इतकं प्रेम असतं. आता तुम्ही एखादी तिच्याची बाई येऊ द्या, तिच्या भूत आहे, तिला आमच्या समोर कदाचित झीट येईल. एक परवाशी आली ती मिरगी आलेली बाई, तर तिला झीट आली. ती मिरगी आलेली बाई घेऊन एक दुसरे जण घेऊन आले ते आणि एक बाई घेऊन आल्या. हे 2 जण भूत आले. मला न विचारता तिला घेऊन आले. विचारलं तर मी लक्षात होते. तिला झीट आली आणि तिला आहे सवय झीट येण्याची. तर मी म्हटलं त्या ना तुम्ही आणलं तर मला सांगितलं का नाही, सांगायला पाहिजे तर म्हणजे माझं लक्ष. तर त्यांनी ओरडायला सुरुवात केली जोरजोराने. अहो तिथे एकदम त्यांनी राजकारण सुरू केलं की तुम्ही संत आहात, तुम्हाला हे केलं पाहिजे, त्यांना पाहिलं पाहिजे अंक. आणि लोकांनी जोडे मारले तरी संतांनी सहन केले पाहिजे. मी त्यांना स्पष्ट सांगितलंय, बघा ते दिवस गेल्या, खबरदार संतांवर जर तुम्ही एकही हात उचलला तर तुमचे 10 हात तोडून ठेवू. पळाले तिथं ते असे.
म्हणजे संतांनी सगळा छळ करण्याचा मत्ता घेतलेला आहे आणि दुसऱ्यांनी छळ करण्याचा मत्ता घेतलेला आहे. अशी ज्याला आम्ही नेगेटिव्हिटी म्हणतो किंवा जी शैतानी प्रवृत्ती आहे अशी कार्यात आणि किती लोकांनी छळ केला आणि काही केलं तरी सत्यनिष्ठ संसाराचं झालेलं नाही आणि ते प्रस्थापित होणार आहे आणि ते तुमच्या फुलात तुमचीच फुलात छळ होणार आहे. त्याचं सौंदर्य दिसणार. आज सहयोगामध्ये ज्या ज्या लोकांनी कमवलेलं आहे त्यांनी ते जमवलं पाहिजे. आपल्याला तुमच्यात मोठे मोठे लोक निघाला पाहिजे आणि साऱ्या संसारात आज या राहुरीचं नाव पसरतं. खरी गोष्ट आहे. मी मुंबईला आल्यावर पहिला राहुरीचा प्रोग्राम होता कारण आहे म्हणजे काहीतरी विषय इथल्या लोकांच्या मध्ये सुद्धा काहीतरी विशेष आहे. तसंही आपल्या संबंध भारतात महाराष्ट्र फार मोठा आहे म्हणूनच मी महाराष्ट्रात जन्म घेतला. अरे आता मी युपीला आणि बिहारला जाऊन आले. तिथे लोक म्हणायला लागले की आम्हाला महाराष्ट्रातले लोक कोऑपरेटिव्ह हे चालवतात ते कसं चालवतात हेच कळत नाही. इथे गव्हर्नमेंटने इतक्याच स्कीमा केल्या पण त्या सगळ्या फेल झाल्या. सगळ्यांनी पैसे घालले आणि स्कीम फेल. काही एकही कुठे एक सुद्धा कारखाना झाला नाही युपीला. तर तिथे इथे लोकांना पाठवत आहेत बघायला की तुम्ही हे स्कीम कसे काय सक्सेसफुल झाले कशी काय यशस्वी झाली ती जाऊन बघू असे ते मला सांगत होते. मी म्हटलं आमच्याकडे अष्टविनायक बसलेले आहे. अष्टविनायकामुळे पण तरी आज मी ऐकले इकडे मटके खूपच चालू झाले. आता हे मटके उचलून टाकणार आहे मी चांगले सगळ्यांना आणि जे म्हणते ते करूनच दाखवते मी. आंध्र प्रदेशात गेले ते तिथे लोक सगळे तंबाखू फार त्याच्या शेतीला काही तुमचं काळे जमीन आहे तशी काय आणि त्याच्यात तंबाखू खूप तंबाखू. मी म्हटलं तंबाखू कशा लावता तुम्ही म्हणजे आम्ही काही पित नाही आम्ही काही खात नाही पण परदेशात पाठवा म्हणजे पाप नाही. म्हटलं तुम्ही इथे काहीतरी कापूस लावा. आमच्या म्हटलं महाराष्ट्रात काळ्या जमिनीवर फार सुंदर कापूस होतो पण तिथे फार मोठमोठ्या लोक आले ते आणि मी त्यांना संबंध सहयोगावर वगैरे अगदी फार विद्वत्तापूर्ण सांगितल्यामुळे तो सुशिक्षित वगैरे त्यांना ठेवावा. माताजी म्हणजे काय मी सरस्वती दिली झाल्या पण म्हणे हे काय आम्हाला पटलं असं का तुम्हाला पटवायला मी नाही आलेले मी सांगायला आले फक्त ऐकायचं असेल तर ऐक. त्यातल्या 2-3 लोकांनी मात्र माझं ऐकलं आणि आपल्या शेतीला आणि त्याचा आम्ही कापूस बाकीने काही सोडलं नाही. आणि बोलताना तीनदा माझं भाषण टेपवर आहे. मी त्यांना शेतचा बघा सांभाळून हा समुद्र जो आहे ना हा दत्ताचा अवतार हा समुद्र गुरुचा अवतार आहे खाऊन घेईल तुम्हाला माझं लक्षात ठेवा तुम्ही. आणि दुसऱ्याच वर्षी बघा कसं काय तुफान आले आणि सगळी शेती केली त्यांची खारी झाली. आता म्हणा लावा तिथे तंबाखू स्वतःला तंबाखू म्हणून पाठवा. नंतर दिल्लीला गेलो होतो आम्ही तर इतका तिथे सुत्राचा पंड्यांचा ना ब्राह्मणांचा आणि गरिबांना विकण्याचा हे पावत. त्या गोकुळात गेलो वृंदावनला गेलो मला तर अगदी कंटाळा आला लोकांचा. सगळे कंसाचे अनुसार तिथे पंडे आणि ब्राह्मण एवढे मोठमोठे तुंबडे फोडून तिथे म्हटलं की गंगा यमुना तुम्हाला झोपून काढणार आहे. दुसऱ्याच व्यक्ती बघा सगळे आपले तिथे घेऊन निघाले. मी बीबीसीवर पाहिलं होतं तिथे म्हणजे निघाल सगळ्यांना धुवून पुसून काढून टाकलं त्या गंगेने या मुलीनं. तसंच मी सांगते मटक्याचं दूध काढा नाही तर माझ्यापेक्षा मग इतकी मी शांत प्रेमळ आहे तसेच अशा गोष्टीसाठी फारच हे मटके खेळणं आज सगळ्यांनी वचन दिलं पाहिजे की कोणत्याही सहयोगाने मटक्याचा खेळ खेळायचा नाही. इतकंच आहे जर तुम्ही खेळत असाल तर त्याला सांगायचं ते खबरदार. अशा रीतीने उद्ध्वस्त होऊन ही मंडळी नाचत पाहतो आणि ते खरे आहे ते परमेश्वराच्या चरणात तेच त्या मोठ्या साम्राज्यामध्ये मोठ्या जागेवरती बसतील आणि त्यांचा खरा मान होणार आहे आणि त्याला आनंदाचे डोंगर त्यांच्या समोर उतरणार आहे हे लक्षात ठेवा. आपली महानता विसरू नका आपला मोठेपणा विसरू नका. आम्ही तुम्हाला नमन केलेलं आहे आम्ही तुम्हाला मान्य केलं पण तुम्ही मात्र आपल्याला मान्य करून घ्या. तुम्ही मोठी मंडळी आहात नुसते पैशाने आणि ह्यानी मोठे होत नाही का ते बसलेत ना तुम्हाला दिसता येत नाही. लोक आले तिथं तुमच्या चरणावरती तुमच्यापासून शिकायला त्या नरकात त्यांना घेऊन आले. मी तिथे नरक आहे नरक त्या नरकात उभे केले आम्ही म्हणजे तुम्ही होळी घाली देऊ साधे सुधे ते फालतूचे काही शिकू नका.
आता चालायचेच नाहीत मुली, मी तुम्हाला हे सांगतो. काहीतरी घाणेरडा रोग तरी होईल, कॅन्सरचा रोग तरी होईल. आम्ही जन्मलो तेव्हापासून जगामध्ये कॅन्सरचा रोग आलेला आहे, पण आम्हीच ते ठीक करू शकतो, दुसरं कोणी ठीक करू शकतो. आम्ही केला ते लंडनला सुद्धा केला, इथे केलेला सुद्धा आहे. नाना तऱ्हेचे रोग उद्भवतील, नाना तऱ्हेच्या मानसिक यातना होती आणि तुम्हाला झिडमुक्ती जाईल. तेव्हा अशा मार्गावर या, तिथे आनंदाचे हिंदोळे सारखे तुम्हाला धोके दिसतात. अशा मार्गावर या जिथे तुमच्या समोर फुलं फेकली जातील आणि तुम्ही त्या फुलांच्या साथीवर चालत. अशा मार्गावर या जिथे तुमच्या गळ्यामध्ये हार घातले जातील आणि तुमचं वरण होईल आणि तुमच्या आरत्या होतील आणि जगामध्ये नाव होईल की हे राहुरीकर त्यांनी पहिल्यांदा माताजींना स्वीकारित केलं. मला तुमच्याबद्दल फार अभिमान वाटतो. आमच्या शिर्डीनाथांची पण कृपा आहे असंही म्हटलं पाहिजे. पण तरी सुद्धा काहीतरी मोठ्या आमची संपदा असली पाहिजे. तुम्ही आम्हाला भेटले, परत जन्मोजन्मीचे आपले संबंध परत मिळले, पण ते ओळखून घ्या आणि ते पक्के करून घ्या आणि त्याचा संबंध लाभ सगळा लाभ उचलून घ्या. त्याच्यात जेवढं काही सूक्ष्म जे काही आहे ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. पण मी जे सांगते त्यातलं एकही अक्षर खोटं नाही आणि फक्त तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी. ते जरी जरा कधी कधी म्हणजे जोडे मारणं वगैरे मोहम्मद साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे की शैतानाला जोडे मारले पाहिजे. त्यांनी आम्ही अनेक भूतं काढलेली आहे, तुम्हाला माहिती. जे काही मी त्या केला सांगते ते बरोबर करून घ्या. त्यात लहान लहान गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. आपल्याला बरं करून घेतलं पाहिजे, भलं करून घेतलं पाहिजे स्वतःच आणि ह्या मुलाबाळांचं सुद्धा भलं करून घेतलं पाहिजे. लक्ष्मीचं साम्राज्य येईल, सरस्वतीचं साम्राज्य येईल आणि अशा रीतीने एका संपूर्ण जीवनात तुमचं पदार्थामध्ये तुम्ही तिथे राहावे आणि आरामात जगावे तेच आम्ही मागतो तुम्हाला आणि त्याची तुम्ही इच्छा करावी. कारण आम्हाला काहीही इच्छा नसल्यामुळे आम्ही सारखं तुम्हाला सांगतोय की तुम्ही ही इच्छा करा आणि जे काय असेल ते मागून घ्या. आम्ही उभे होतो. आता काही प्रश्न असला एखादा विचार. फार आनंदाची गोष्ट. आता आमचा काही सहयोग नाही आहे, तुमचाही तोच आहे आणि अनादी कालापासून हा सहयोग आहे. आता तुम्ही म्हणजे सगळं रामायण झाल्या, रामाची सीता कोण असं विचारलेला प्रश्न आहे. तरीच मला काय हरकत नाही सांगायला काय की आम्ही म्हणजे बरोबर स्टँड वगैरे करून सगळं ते आम्ही व्यवस्थित करतो. आणि ह्यात एक अशी गोष्ट लावून ठेवतो त्यांनी मेन्सला लावतात. तर हे तिथे लावलं नाही तर ह्याला काही अर्थ राहत नाही. उगीचच कशाला कोणी करणार आहे का? मनुष्याला परमेश्वराने का तयार केलं? त्याचा उपयोग करण्यासाठी. जशी मुरली असते ती आपण तयार करतो, उत्तमचा बांबू घेतो, त्याला भोकं काढतो, त्याच्यामध्ये पण ती जर वापरली नाही, ती जर कृष्णाच्या तोंडाला लावलीच नाही तर त्या मुलीला काही अर्थ राहिलेला आहे. बनवले गेला
कधीही होऊ शकत नाही. ही अत्यंत दुष्कर हजारो वर्षाच्या तपस्येनंतर तुझ्या सहज होता येईल. तुम्ही आपल्या डोळ्याने आज सकाळी खूप शास्त्रज्ञ आले होते त्यांना मी दाखवलं. तुम्ही आपल्या डोळ्याने ती कुंडलिनीचं वर्णन बघू शकता, तिचे चंद्र बघू शकता, तिचं पारवण तुम्ही जाणता. पण हे काय तुम्ही म्हणाल की आम्ही करू शकतो किंवा मेहनत करू शकतो त्याने होणार नाही. तसा एक जळलेला दीपच दुसरा दीप जाळू शकतो. किंवा एखाद्या बीला जर तुम्ही पाण्यात घातलं आणि नंतर जमीन शिजवलं किंवा जमीन भिजवून त्याच्यात पाणी घातलं तर जसं त्याला अंकुर आपोआपच सुचवत तसंच हे आपोआप तुमच्यात घडणारी स्थिती आहे. पण त्याला एक दापान पाहिजे, त्याला एक शेतकरी पाहिजे. हे सांगतो काय आता तुम्ही काय उपासना करायची, सुरुवातीला काहीही करायची नाही. शांतपणे बसावं आणि घ्यावं, आधी पाहून घ्यावं. एकाही कुंडलिनी जागृत झाली आणि तुम्हाला आपल्या आत्म्याची स्पंदन हातात ऐकायला लागली. ज्याला चैतन्य लहरी आणि सौंदर्य लहरी असं म्हटलेलं आहे शंकराचार्य आहे, ते हातातून व्हावं लागले म्हणजे त्याचा तुम्ही प्रसारा झाला. आता आपल्या आत्म्याचं आपल्याला जाणतो की लक्षात आहे की आपली कोणती चक्र झालेली आहे. त्या बोटांमध्ये अनेक ठिकाणी विचार त्याला काही बुद्धी थोडंसं इथे काहीतरी ओढल्यासारखं वाटतंय. एखाद्या माणसाला फार कधी खोकला चला छेदून जातं तेव्हा कळतो अत्यंत निर्विचारित अनेक उदाहरणं आहेत. पुढच्यावरती लक्ष्मीची खरोखर पण लक्ष्मी आणि पैसा फरक आहे काढला. काय आहे त्याला करा आणि सगळं सायन्स मध्येच आहे. सायन्स मध्ये प्रेम नाही शक्तीचा आहे. ह्याच्यात उपासना काय करायची म्हणजे काहीही असेल तुमचं कोणतं चक्र झालेलं आहे त्याप्रमाणे वाटतं. संबंध आपल्याला लक्षात येतं आणि प्रत्येक शास्त्र आपल्याला समजू लागतं की आपल्या त्या
ते आचार आहे आपला काही आलेला नाही म्हणजे प्रेमसंबंध गेले काय पण खेड्यात जाऊन सुद्धा आणि समोरच आपण सगळे ठीक आहे त्यांना आणि तुमच्याही साठी योगांना माझे त्रिवार वंदन. जसं समुद्राला भरती यावी तसं माझ्या हृदयाला झालेलं आहे आणि शब्द खरंच कंठात दाटलेले आहे. मी लंडनला या लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला खरं प्रेम पाहायचं असेल तर आमच्या खेडेगावात जाऊन बघा तुम्ही. परमेश्वरावर किती श्रद्धा लोकांची आहे आणि किती प्रेमाने आनंदाने परमेश्वराचा जय जयकार ते करत असतात. तिथे लोक म्हणतात गरिबी आहे पण हृदयामध्ये बादशहात आहे लोकांच्या. परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे आणि जर परमेश्वर तुम्हाला कुणाच्या हृदयात पाहत असेल तर आमच्या खेड्यातून राहणाऱ्या लोकांच्या मध्ये बघा. खेड्यातल्या ह्या डोळ्यांमधनं ते प्रेम झरत आहे. आपली भारतभूमी ही योगभूमी आहे असं आपण ऐकलंय. असं आपण पुष्कळ लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की ही योगभूमी आहे. पण त्याचा अर्थ किंवा त्याचा पूर्ण अंदाज लावणं फार कठीण आहे. मुख्य म्हणजे त्या भूमीची विशेषता ही आहे की ह्या भूमीवर तिच्या अन्नावर जगलेले लोक मर्यादेत असतात. किती असलं तरी त्यांच्या मर्यादा तुटत नाहीत. कितीही अतीवर गेले तरी ते मर्यादेत असतात. हा आपल्या पाण्याचा गुण आहे. जशा आपल्या नद्या मर्यादेत वाहतात जशा प्रत्येक झाडाला सुद्धा त्याची मर्यादा असते तशीच भारतीय माणसाला त्याची मर्यादा असते. ही आमची श्रीमंती आहे. एखादा भारतीय कितीही श्रीमंत झाला तरी सुद्धा त्याला लाज वाटेल मर्यादेबाहेर जायला. म्हणून पुष्कळ लोक म्हणतात की भारतामध्ये पुष्कळ ढोंगी लोक सुद्धा आहे. पण खुलेआम बेशरमपणा करणे त्यापेक्षा ढोंगी पत्करणे म्हणजे निदान काही भीती तरी आहे त्यांना जगाची. आता आम्ही ज्या देशात राहतोय तिथे साक्षात नरक आहे. तुम्ही स्वर्गात राहता इथे असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण तिथल्या लोकांच्या जवळ वापरायला 2-4 जास्त कपडे असतील. खायला सगळं आर्टिफिशियलच आहे तिथे. बोलायचं सुद्धा सगळं काही जे आहे ते कृत्रिम. प्रेमाचा जरा सुद्धा ओलावा नाही त्या लोकांना. अशा त्यांच्या पैशाला आणि समृद्धीला काय म्हटलं पाहिजे. ज्यांच्याजवळ हृदयच नाही, ज्यांच्याजवळ आई पण नाही,
जिथे वडील नाहीत, जिथे मुलं नाहीत, सगळी समाज व्यवस्था जिथे पूर्णपणे तुटलेली आहे, अशा नरकाकडे आम्हाला परमेश्वराने मुद्दामूनच पाठवलं असेल, कारण तिथेही कार्य करायला हवं. ही मंडळी आज इथे येऊन पावन झाली. माझ्या मायभूमीला त्यांचे पाय लागले. एकेकाळी यांनी आपल्यावर राज्य केलं होतं. आम्ही त्यांची पुष्कळ तैनात केली. आता त्यांना करू द्या तुमची थोडी बहुत तैनात म्हटलं, म्हणून घेऊन आले त्यांना बघायला. कारण इतके दिवस आमच्या राज्य करून सुद्धा त्यांनी कधी जाणलं नाही की आमच्या भारताचं हृदय काय म्हणतंय ते. आमचं चरित्र, आमचे मोठे मोठे वीर आणि आमची मोठी मोठी अत्यंत मोठी विशाल अशी हृदय मंदिरे त्यांनी पाहिलेली नाही. त्यांना मी जेव्हा गोष्टी सांगते पद्मिनीच्या वगैरे, तर त्यांना आश्चर्य वाटतं की तुमच्या देशात एवढ्या मोठ्या मोठ्या वीरश्री पूर्ण अशा बायका होऊन गेल्या. शिवाजी सारखे आमच्याकडे वीर झाले, चरित्रवान, तर त्यांना फार आश्चर्य वाटतं. तो सारा इतिहास या देशाचा अनादिकालापासून चालत आलेला आहे. आणि त्याचबरोबर एक मोठी भारी धारा या महाराष्ट्रात तरी विशेष करून संतांची वाहत असेल, आणि ती वाहत राहिली. आणि त्यांनी आमचा धर्म जागृत ठेवला. धर्म म्हणजे धर्माचं नाव घेऊन त्याच्यावरती भांडणं करणं आणि वादविवाद करणं अश्रद्धेचं कार्य. कुठेही तो साधू संत असे ना का, मग तो मुसलमान असो, महार असो, नाहीतर हिंदू असो, नाहीतर कोणत्याही जातीचा असे ना का, जर तो संत असला तर त्याच्या पुढे राजा सुद्धा या देशामध्ये वागतो. त्याचा सुद्धा मान राजांनी करायचा असतो. रामासारख्या अवतरणाने सुद्धा वसिष्ठासारख्या गुरूंचा मान केलेला आहे. अशी फार समृद्ध आध्यात्मिक आपली भूमी आहे. त्याच्यात आपण गरीब कसे होणार? तुम्ही नुसता मनाचा एक विचार करून ठेवलेला आहे की आपण इतर लोकांपेक्षा गरीब आहोत. एखादा मनुष्य राजासारखा असतो. आता आमचंच बघा, ह्या जन्मात फार श्रीमंत घरी जन्म झाला आणि लग्न झालं फार श्रीमंत घरी वगैरे, पण आम्हाला काही चढत नाही. जर तुम्ही म्हणाल तर उद्या आम्ही ते झोपी जाऊ व्यवस्थित आरामात, या झाडाखाली म्हणाल तर आरामात झोपायला. आम्हाला कशाची काही गरज लागत नाही. ज्याला गरज लागते तो कसला राजा? ज्याला गरज नाही तोच खरा राजा. आणि तसं आपल्यामध्ये फार जास्त आहे. फारच कमी गोष्टीत सुद्धा समाधान म्हणून मनुष्य राहतो. त्या लोकांनी सुख मिळवलेलं नाही, आनंद मिळवलेला नाही. घरं त्यांची बुडाली आहे, त्यांचा समाज तुटलेला आहे. इंग्लंडमध्ये एका आठवड्यामध्ये 2 मुलं आईबाप मारून टाकतात. चांगली मुलं, कोणाला विश्वास वाटेल? आई इथं आहे का कुणी अशी? तुम्ही कुठेतरी ऐकलंय का? त्या पैशानी, त्या सत्तेने त्यांची दूध सोखून काढली. दगड झाले दगड. दगडाला कसला आनंद होणार? तिथे सुद्धा आम्ही सहयोग काढला. रस्त्याने येताना आता कसली फुलं, ती सरवडाची फुलं पाहिली मी, तर ती कुठेही निघतात. तसं म्हटलं आमचा सहयोग आहे. खडका सुद्धा फुलं निघाली. तिथे सुद्धा आमच्या सहयोगाने फार मोठं कार्य केलेलं आहे. पण हे खरे साधू संत आहेत हेही सांगायला पाहिजे. कारण तशाही सर्व परिस्थितीत त्यांना हे माहित होतं की पैसा आणि सत्ता हे काही सुखाचं समाधानाचं घर नाही. तेव्हा त्याच्यातनं काहीतरी दुसरंच असलं पाहिजे आणि ते शोधून काढलं पाहिजे. कारण हे पराकोटीला पोचलेलं ऐश्वर्य सुद्धा
जर सुख देऊ शकत नाही तर ह्याच्यात काही राम नाही हे त्यांनी ओळखलं. आणि त्यानंतर त्यांच्या मनात असे विचार येऊ लागले की आम्ही या संसारात आलो तरी कशाला. सकाळी उठायचं, खायचं, प्यायचं, फिरायचं, मौज करायची आणि मरायचं, हे का आमचं आयुष्य आहे. आणि तरी काही आनंद वाटेना. हे संत आहेत पूर्वजन्मातले, ते त्या देशात जाऊन जन्माला आले. मला वाटतं जे इकडे पूर्वी राज्य करते होते ते आता इकडे परत आलेत राज्य करायला. आणि हे संत आपले तिकडे पोहोचलेले आहेत जे परमेश्वराला शोधत आहेत. तेव्हा जेव्हा अशी गोष्ट सुरू होते तेव्हा प्रत्येक ठिकाणाहून काहीतरी नवीनच निघालं पाहिजे. तर इथून हे पुष्कळशे भामटे तिथे पोहोचले. आपल्या गावात फिरतात भामटे, अगदी प्रत्येक गावात असतात. त्यांचं नाव गुरु, साधू, अमुक अमुक काहीतरी करून गरीब भोळ्या बाबड्या लोकांना फसवत असतात. देवळात बसून चला 5 आणे घाला, असलं तर 1.25 रुपये घाला, असे प्रकार करून साध्या भोळ्या लोकांना ठगवून ते जिवंत राहतात. पण आपल्याकडे रूढी इतकी जमलेली आहे की अशा कुचकाम्या रूढींना सुद्धा आपण फार मानतो. ती रूढी उत्तम आहे, ती परंपरा उत्तम आहे, जी एक पायरीसारखी तुम्हाला वर घेऊन जाते. त्या धर्मांधतेला सहयोगाने आवाहन दिलेलं आहे. जो खरा पट्टीचा असेल तर आमच्या समोर उभे राहा म्हटलं मी. कुणाला तरी सांगितलं की माताजी काही ब्राह्मण नाही तर आम्ही काही त्यांना जागा देत नाही. मला काही या लोकांनी सांगितलं नव्हतं. म्हटलं तुम्ही पट्टीचे कोण कोण ब्राह्मण आहेत माझ्यासमोरून उभे राहा बरं. सगळे असे करायला आले. अहो म्हटलं हे काय आवरा की तुमचं ब्राह्मणत्व चाललंय कुठे. त्यामुळे माताजी तुम्ही शक्ती आहात म्हणून आम्ही असे थरथरतोय. म्हटलं हे बघा सगळे बसलेत, तुम्ही थरथरताय का. हे तुमच्या शेजारी 2 माणसं थरथरतायत ना. तर म्हणे हो हे थरथरताय. म्हटलं विचारा कुठून आले. ते ठाण्याच्या पागलखानातून आले. म्हटलं हे जे डोक्यात तुम्ही आपल्या भूत भरून ठेवलाय की तुम्ही काहीतरी फार विशेष आहात, हा अहंकार, ही अनधिकार चेष्टा तुमची. खरे ब्राह्मण असले तर आम्ही तुमचा मान करू. ब्रह्माला जाणणारे तेच ब्राह्मण. आजचे जे सगळे सहयोगी आहेत हेच खरोखर ब्रह्माला जाणारे द्विज आहेत. जातीच्या नावाखाली सुद्धा आम्ही जे जे आक्रमण दुसऱ्यांवर केलेलं आहे ते सगळं आम्हाला मिटून टाकायचं आहे. तुकारामांनी फार प्रयत्न केले. चोखामेळ्यांनी कितीतरी अभंग म्हटलेली आहे. अभंगाच्या वेळेला आपण तसं म्हणतो पण ते मनातल्या डोक्यातनं जात नाही आपल्या. सहयोगामध्ये जो खरा साधू संत असेल, जो पार होईल, ज्याला आत्माची ओळख होईल, तोच उच्च मानला जाईल. मग तो जातीचा कोणी असे ना. जन्मानी कोणाचीही जात होत नाही. पुनर्जन्मानी जात होते पण जन्मानी होत नाही. तुमचा पुनर्जन्म झाला म्हणजे तुम्ही सर्वात उच्च प्रतीचे आहात. जातपात मिटवायची म्हटलं किंवा फार मोठी मोठी विश्वबंधुत्वाची लेक्चर दिले. अहो आम्ही सगळे भाऊ बंध आहोत अशी 2-4 लेक्चर दिली म्हणजे काही कुणी भाऊ बंध होत नाही. पण आज तुमच्या बरोबर हे सगळे तिथे नाचत होते ते मात्र बघून माझं अगदी हृदय भरून आलं. सगळं वृंदावन आठवलं मला. जशा गवळणी आणि गोप नाचत असत तसेच आज हे इंग्लंडहून आलेले लोक सुद्धा तुमच्या बरोबर आनंदाने मोदाने नाचत होते. हे कधीतरी शक्य झालं असतं का सहयोगाशिवाय. तुम्ही तरी विचार करा. हे साहेब लोक, दुसरा एक नमुना निघालेला आहे तिकडे हरे रामा हरे कृष्णा म्हणून. गांजा प्यायचा, काडी घ्यायची आणि तिथे रस्त्यावर उभं राहून धोत्र घालून नाचायचं. ते धोत्र कशी घालायची काय माहित नाही. आमच्या त्या लंडनला बायका सुद्धा साड्या नेसून नाचतात. ते सगळं त्यांचा गोंधळ. आणि एक अक्षर सुद्धा
आम्ही भारतीय काय आहोत, आमचं हृदय काय आहे ते सुद्धा त्यांना माहिती नाही. नुसता वरपांगीपणा दाखवायचं की आम्ही फार धार्मिक. ही जी सरमिसळ, हा जो अंतर्योग सर्व देशादेशातून कोणाकोणातून होणार. तुमच्या मुसळवाडीचं नाव आता लंडनच्या सुद्धा झेंड्यावर चढणार आहे. हा जो अंतर्देशीय सहयोग आपण साधणार आहोत आणि जी आपली भारतीय संस्कृती इतकी उच्च स्थितीची आहे, तिचं खरं स्थान सर्व जगाला जर पटवून द्यायचं असलं तर सहयोगामध्ये पार झालं पाहिजे. पण आपण मूर्खासारखा आपल्या संस्कृतीचे खूप आभाडे काढून ठेवलेले आहेत. म्हणजे इथपर्यंत आहे की शिवाचं जे काही पूजन करता ते विष्णूच्या पूजना त्या लोकांशी बोलत नाही. म्हणजे ते शैवाईट झाले, ते वैष्णवाईट झाले, मग अमुक झाले, मग ते तमुक झाले. म्हणजे परमेश्वराचे सुद्धा वाभाडे काढायला आपण कमी नाही केलेले शहाणपणामध्ये. तेव्हा हे समजून घेतलं पाहिजे की परमेश्वर हा एक आहे, त्याचे अनेक अवतार संसारात आले, वेळोवेळी जसे कार्य होते त्याप्रमाणे ते झालेलं आहे. आता अवतार जर संसारात नाही आले तर तुम्हाला हे सगळं समजावणारं कोण आहे? चैतन्य लहरी म्हणजे काय हे 6व्या शतकामध्ये विषादत्तरेंनी आदिशंकराचार्यांनी सगळं समजावून सांगितलं. आदिशक्ती म्हणजे काय त्याचं सुद्धा अगदी विषादत्तरेंनी त्यांनी सांगितलं की तिला पाहिल्याबरोबरच कुंडलिनी उठते, ही तिची ओळख आहे. तिच्या पायावर गेल्यावरच कुंडली उठली पाहिजे छटा, ही तिची ओळख आहे. हे सगळं सांगितलं, पण ते सांगून तरी ते प्रत्यक्ष घडल्याशिवाय तुम्ही कसं ओळखणार ते? बरं, आजकाल शंकराचार्य वाचायला कुणाला फुरसत आहे का? आपल्या शिकलेल्या लोकांना तर मुळीच नाही. आणि ग्राम समाजात सुद्धा साधारणपणे आपल्याला काहीतरी इकडचं तिकडचं वाचलं की झालं. पण दासबोध तुम्ही वाचला असेल किंवा ज्ञानेश्वरी तुम्ही जर वाचली असेल तर कुंडलिनी काय आणि कुंडलिनीची शक्ती काय असते त्याबद्दल तुम्हाला माहिती होणार. पण माहिती होऊन तरी बोलाचाच भात बोलाचीच कडी, त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला कुणीतरी दिलंच पाहिजे ना, की नको ते? आम्ही जर म्हटलं येणार येणार येणार, बातम्या लागल्या आणि तो येण्याचं नावच नाही, आणि आल्या लोकांनी म्हणायचं की हे कशावरनं सिद्ध? अशा फालतूच्या उहापोहामध्ये आपला वेळ दगडू नका. वेळ फार थोडा आहे. पार होऊन घ्या. आत्म्याची परीक्षा झाल्याशिवाय आमची परीक्षा करता येणार नाही आणि परमेश्वराला जाणू शकत नाही. आधी पार होऊन घ्या, मग बोलूया. पार हे झालंच पाहिजे, हे प्रत्येक शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि जे मोठे मोठे आपल्या देशामध्ये संत साधू आहेत ते म्हणा जंगलात राहतात, ते काही बाहेर यायला तयार नाही. मला सांगतात माताजी आम्ही 12 वर्षांनी येऊ, नाही तर 14 वर्षांनी येऊ. म्हटलं काय तुम्हाला कोणी वनवास दिलाय? नको नको म्हणे ते लोक, आम्हाला छळून काढतील, आमचे पाय मोडले, आमचं डोकं फोडलं. ते ओळखतात आम्हाला, पण ते वितात तुम्हाला. तुम्ही जेव्हा पार व्हाल आणि जेव्हा तुमच्यात चैतन्य लहरी वाढतील तेव्हाच तुम्हाला कळेल की खरा साधू कोण आहे आणि खोटा साधू कोण आहे. तेव्हाच तुम्हाला कळेल की मुसळवाडीमध्ये जे क्षेत्र आहे फार मोठं, हे खरं आहे की खोटं आहे. हे दगड दिसतात, हे दगड आहेत की पृथ्वी मातेनेच काहीतरी विशेष तुम्हाला दिलेलं आहे, हे तरी कसं कळणार? जोपर्यंत तुमच्यात व्हायब्रेशन्स येणार आहे. हे स्वतः आदिशक्तीचं स्थान आहे तुमच्या इथे निघालेलं, म्हणून मुसळवाडीचं फार महत्व आहे. केवढं मोठं स्थान आहे आदिशक्तीचं, आतापर्यंत कुठेच देऊळ नाही. आणि त्या आदिशक्तीचं देऊळ तुमच्या इथे मुसळवाडीला बांधल्यावर
सर्व संसारातनं लोक घेऊन इथे पायावर येणार आहेत त्या देवळात, आणि ती तुमची पुण्य आहे आणि पूर्व संपदा आहे की तुम्ही अशा पुण्यभूमीत जन्माला आला. इथे स्वतः पृथ्वी मातेने आदिशक्तीला जन्माला घातलेला आहे, तेव्हा स्वतःलाही धन्य मानून घेतलं पाहिजे. आणि नसत्या लहान सहान गोष्टींवरती न रागवता स्वतः आम्ही राजे आहोत, तेव्हा तिथे आदिशक्ती आमच्या दारात आली. अरे तुम्ही असे नसता तर आम्ही आलो असतो का तुमच्याकडे? आधी तयारी होते, तुम्हाला माहिती आहे, तेव्हा आमचं येणं होतं. ही तयारी अनादी काळापासून ह्या वस्तीत झालेली आहे, या परिसरात झालेली आहे. आणि त्या तयारीच्या फलस्वरूप आता जर आम्ही येऊन तुम्हाला पार केलं तर ते तुमचं स्वतःच आहे, ते आमचं देणं आहे म्हणून आम्ही आलो. आणि दिलं नसतं तर आम्हाला चैन तरी आली असती का? प्रेमाचं देणं समजलं पाहिजे, त्याला काहीही परत नको असतं. देण्याचाच त्याचाच जो निरानंद माणसाला असतो, आज खरंच तसा निरानंद मी पाहिला तुमच्यावर. निरानंद म्हणजे त्या आनंदामध्ये कोणतंही घेणं नसतं, नुसतं त्याचं वाहन आणि त्याचं एकंदर गतिशील होणं, त्याच्या अनेक लहरी आणि त्याचा केशकलाप पटला पाहिजे. तो नुसता बघत राहायचा आणि त्या आनंदात विरघळून जायचा. असा निरानंद जो की सहस्रारावर माणसाला मिळतो, असा निरानंद आज आम्ही पाहिला उफाळत होता. असं सहयोगामध्ये तुम्ही शहाणपण धरून आणखीन आत आपल्या खोलात उतरा. नसत्या गोष्टींवरती वाद घालू नका, लहान लहान गोष्टी घेऊन वाद घालू नका, सत्यावर उभे राहा. एक लहानशी गोष्ट आहे जी वारकरी संप्रदायाच्या लोकांना फार वाईट वाटते, ती मी समजावून सांगते, कारण मी तुमची आई आहे. वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत सज्जन आणि श्रद्धावान लोक आहेत. विठ्ठलाला जातात, रखुमाईला जातात, ठीक आहे, पण तिथे तुम्हाला काही धर्म दिसतो का? अशा अधर्मी ठिकाणी परमेश्वर झोपीच गेला असता. हे एक साधारण तत्व आहे, त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय? आता तुम्ही पार झाल्यावर जाऊन बघा आणि जागृत करा. तिथे देवाला सांगा तुला जाग झालंच पाहिजे आणि इथला अधर्म तू मिटवून टाक. पण अजूनही तुम्ही नुसते रूढीवादी होऊन पार न होताना तिथे पोचाल तर परमेश्वर म्हणेल मला हे लोक नको होतात, फार झालं, काही फायदा झाला नाही, मी इथे विटेवर उभा आहे, त्याचा काहीही मलाही आणि ह्यांना फायदा झाला नाही. तुमच्या श्रद्धेला फळं यायची असली तर पहिल्यांदा आत्म्याला आपला जागृत करून घ्या. एक लहानशी गोष्ट मी सांगितली की तुम्ही माळ घातली, ही कुणी घातली तुम्हाला? तर माताजी आमच्या गुरु. तुमचे गुरु कोण? अनधिकार चेष्टा आहे ती. माळ घालायला पाहिजे तर घाला, आम्ही घालतो की मंगळसूत्र, तसं तुम्ही माळ घाला, पण ती कुणाला अधिकाराने दिलेली असेल तर ते मात्र मान्य करू नका. कारण अधिकार असलेल्या माणसापासून तुम्ही जर घेतला असेल, त्या माणसाला अधिकार आहे, ज्याने धर्माचा अधिकार धरलेला आहे, तो परमेश्वरापासून आलेला असला पाहिजे. परंपरागत येत नाही की आमचे वडील पुजारी तर आम्ही पुजारी नाही, आमची मुलंही पुजारी, ही सगळे पुजारी. अशा पुजाऱ्यांना ख्रिस्तानी एकदा घेऊन खूप झोडपलं होतं. पुजारी तोच असला पाहिजे जो अधिकारी आहे त्याचा, ज्याला अधिकार नाही अशी जी मंडळी तुमच्या डोक्यावर जे धर्म लादतात ते मानून घेऊ नका. कारण तुम्ही स्वयं साक्षात धर्मात, तो जागृत करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सहनच होणार नाही तुम्हाला या गोष्टी. तुम्ही स्वतःचीच माळ करून का घालत नाही? कुणाला मानलंच पाहिजे का? मग त्यालाच का नाही मानत? तेव्हा अशा लहान लहान गोष्टीमध्ये अडकू नका. कारण आपलं संबंध आयुष्य एखाद्या लहान गोष्टीसाठी घालवायचं नाही, पण अगदी समतोल विचार करून सारासार विवेक लावून आणि लक्षात घेतलं पाहिजे. आता आम्ही बुक्का लावला तर काय हरकत आहे माताजी? काही मला हरकत नाही आहे बुक्का लावायला.
हरकत काय असणार मला, बुक्का लावा नाही तर काळं फासा, त्याला काही म्हणता येण्यासारखं नाहीये. पण तो बुक्का कुठला? अहो हे तुमचं कपाळ आहे ना. हे माणसाचं कपाळ म्हणजे परमेश्वराने हजारो योनीतून काढून एक विशेष रूपाने बनवलेलं हे कपाळ आहे. ते वाटेल त्यांनी रंगवायचं का? त्याला फक्त चैतन्यमय वस्तूच लावली पाहिजे. एक केवढी मोठी वस्तू तुम्हाला देवाने दिली आहे, ते वाटेल तिथे झुकवायची का? म्हणजे तुम्ही भूतांच्या समोर झुकवता की परमेश्वराच्या समोर झुकवता, ते तरी पाहिलं पाहिजे ना. हे केवढं मोठं आपल्याला दिलेलं आहे दान देवानी. हे कपाळ म्हणजे काय लहान गोष्ट आहे का? तुम्ही बघा, कोणत्याही जनावराला असं कपाळ नसणार. त्यांचं कपाळ नेहमी बाकडं असतं. आपलं कपाळ असं सरळ असतं माणसाचं, आणि हे कपाळ केवढं मोठं आहे. आणि ह्याच्यामध्येच एकादश रुद्र शक्ती आहे. एकादश रुद्र म्हणजे एका रुद्राने संबंध, संहार आणि विध्वंस या संसारात जाऊ शकतो. ती सगळी एकादश रुद्र शक्ती आपल्या कपाळावर असल्या, त्याच्या वाटेल ते घेऊन डोक्यावर कशा लावायचं? कुठून आला बुक्का? स्मशानातनं आला की कोणी दिला? हे 2 पैसे आपल्यापासून जे कमवून खातायत आणि त्यांचा सगळा चरित्रार्थ आपल्या पैशावर चाललाय, त्यांच्या पायावर जाण्याची काय गरज आहे? काय हो, राजा काय आपल्या नोकरांच्या पायावर जातो का? त्यात वाईट नका वाटून घेऊ. मी तुमच्या मानाची गोष्ट सांगते की आपली इज्जत करा, आपल्याला ओळखून घ्या. आणि हे जे कपाळ आहे त्याच्यावर फक्त चैतन्याचे टिळे लावा. दुसरे टिळे लावून फिरू नका. ते शैतानाचे आणि राक्षसांचे टिळे आहे. त्यांनी नुकसान होईल तुम्हाला. भूत येतील तुमच्यामध्ये, त्रास होईल तुम्हाला. लक्ष्मी तुमच्या घरात वावरणार नाही. मी आई आहे, तुम्हाला खरं खरं मी ते सांगते. त्या देशातली लक्ष्मी उद्या जागृत होऊ शकते जर तुम्ही ही भूत विद्या सोडली तर. ही सगळी भूतविद्या अनधिकार चेष्टा करून करून आम्ही भूतांना जागृत केलेला आहे, देवाला जागृत केलेलं नाही. ज्या दिवशी इथून तुम्ही हलवा लागलीच तुम्हाला दिसेल लक्ष्मीचं राज्य. पैसे लक्ष्मी नसते, पण लक्ष्मीचं साम्राज्य. इतकंच नाही, मी आता ह्याला गेले होते कोवलमला. तिथे इतकी विचित्र रूढी आहे की आपल्या घरामधले जेवढे लोक मरतील त्यांना घराच्या समोरच गाडायचं. म्हणजे आता बघा, काय बोलायची सोय नाही आणि सगळीकडे भूत. मी म्हटलं हा काय प्रकार बा, निदान आपल्या महाराष्ट्रात अशी शहाणे नाही. मी म्हटलं नाही आमची रूढी आहे म्हणे. अहो म्हटलं पण ह्यानी भूत होता ते स्मशानात गाडायचे असतात. तर त्यांना अगदी राग आला माझ्यावर, माताजी असं कसं म्हणतात. आणि सगळे जण माझ्या समोर असे असे भूत आल्यासारखे हलायला लागले. सगळं गाव आजारी. आणि तुम्हाला माहितीच आहे की त्या देशामध्ये किती दरिद्रता आहे. लोकांना खायला नाही काय. लक्ष्मीचं जर साम्राज्य आणायचं असलं तर पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की लक्ष्मी कशाने जागृत होते. त्याचं शास्त्र आहे की नाही शास्त्र आहे? प्रत्येक गोष्टीला शास्त्र असलं पाहिजे. लक्ष्मी अशीच का बनवली? तिच्या हातात कमळच का दिली? तिच्या हातात अशी शक्ती काय वाहते, ही शक्ती काय आहे, हे सगळं समजून घेतलं पाहिजे आपण. जरी आपण साधे भोळे माणसं असलो तरी आपण मूर्ख नाही. साध्या भोळ्या माणसाला तर जास्तच अक्कल असते, कारण त्याच्याबरोबर परमेश्वर साक्षात उभा असतो. त्याला शून्यपणा आणि शहाणपणा जास्त असतो एखाद्या शिकलेल्या माणसापेक्षा. पण आपण साधे भोळेपणाचा अर्थ मूर्खपणा करू आणि जे समोर धडधडीत दिसते की हा मनुष्य वाईट आहे, दुराचारी आहे, वाईट मार्गाने जातो, वाटेल तसे धंदे करतो, तरी आपण त्याच्या पायावर जातो का? कारण तो सांगतो की मी तुमचा गुरु आहे किंवा मी इथला पुजारी आहे वगैरे. जो मनुष्य पवित्र नाही त्या माणसाला कधीही गुरु मानलं नाही पाहिजे. त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? लक्ष्मीचं साम्राज्य जर आणायचं असलं तर पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जिथेही जराशी भूत आली की लक्ष्मी घरातनं अशी निघून जाणार. दुसऱ्या लक्ष्मीच्या विरोधात जी फार मोठी गोष्ट असते ती आहे दारू. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. दारू म्हणजे जशी काय आपली आईच झाली आहे पुष्कळ लोकांना. दारूच्या विरुद्ध मी बोलले की आईला शिव्या दिल्यासारखे माझ्याशी भांडायला येतात. आणि ही बयाबाई ज्या घरात घुसली तिने आई सकट बायका मुलांना घराबाहेर ढकल. आता नशीब आपल्याकडच्या बायका अजून शहाण्या आहेत, नाही तर तिकडे इंग्लंडला बायकां पुरुषांपेक्षा जास्त पितात.
आता हे दारू पिऊ नका प्रत्येक गुरुनी सांगितलंय. ते काय वेडे होते? त्यांनी नुसते रोगच होत नाही, मनुष्याची मती भ्रष्ट होते. तुमच्या चेतनेच्या विरोधात बसते ती दारू, म्हणून ती प्यायची नाही. त्यांनी लक्ष्मी तत्व मारलं जातं. अहो इकडून बाई आली आणि तिकडनं लक्ष्मीनी काढता पाय घेतला, तिला नको रे बाबा ते. अगदी गरम गरम येतं त्याच्यातनं. तुम्हाला कसं काय समजत नाही? तुम्ही रोज बघता माणसांना धुळीत मिळताना, बघता त्यांना, परत त्याच मार्गाला कशाला जायचं? एक आईचं हृदय ते कळवळून तुम्हाला काय सांगणार आहे की हे सगळं करू नका आणि प्रभूच्या राज्यात या, इथले नागरिक व्हा, बादशाह बना, आरामात येऊन बसा. राम राज्याचं सौख्य तुमच्यासाठी आम्ही तुमच्या दारात आणलेलं आहे. ते घ्यायचं सोडून हे काय लहान सहान घेऊन बसतात तुम्ही? केवढा मोठा आनंदाचा मेळावा आज पाहिला. हा सहयोगाचा लाभ आम्हालाही घडलेला आहे. आपल्या मुलांनी आनंदात असावं, त्याला सर्व जगातलं सौख्य आणि ऐश्वर्य मिळावं असं कोणत्या आईला नाही वाटत. फरक एवढाच आहे की आमची हजारो मुलं आहेत आणि करोडोनी आहेत आणि सगळ्यांच्या बद्दल असं वाटावं असं आम्हाला वाटतं. साऱ्या मानवजातीला हा आनंद परमेश्वराचा मिळावा असं आम्हाला वाटतं. हाच एवढाच एक फरक. आणि अत्यंत आनंद वाटला की आईचं तरी आजकाल कोण एवढं कोण कौतुक करत आहे ह्या कलियुगात, ह्या तुमच्या गावात. आज तुम्ही आम्हाला एवढा मान दिला हे सुद्धा फार एक मोठं आहे आणि त्याचा आशीर्वाद सुद्धा फार मोठा आहे. ह्या गावाला आमचा अनेक अनेक आशीर्वाद आहेत आणि राहणार आणि त्याची अत्यंत उन्नती आध्यात्मिक होऊन संसारातले इथे जिथे लोक परमेश्वराला शोधत असतील ते इथे ह्या वृक्षाखाली येऊन आणि तुम्हाला विचारणार आहेत की आम्हाला सहयोग समजून सांगा. कारण तुमचं सरळ साधं हृदय आणि ती पूर्वीची पूर्व पुण्याई त्याच फळाला आलेली आहे. तुम्हाला कितीदा वंदन करावं ते कळत नाही. फक्त एकच गोष्ट सांगते की एकदा कृष्णाला भेटायला नारद गेले सकाळच्या वेळेला, तर रुक्मिणी म्हणाली आता जरा तुम्ही बाहेर या, विठ्ठल जरा आमचे जरा ध्यानात आहे. त्यांनी विचारलं की अहो ह्यांना कोणाचं ध्यान? हे स्वतः परमेश्वर आहे, हे कोणाचं ध्यान करत बसले? ते म्हणे भक्तांचं ध्यान करतात सकाळी उठून. तसंच आहे, तुमच्याशिवाय आम्हालाही मार्ग नाही, आम्हालाही चैन नाही आहे. अनेकदा आम्ही येऊ, अनेकदा तुम्हाला भेटू. बाकी तुम्हाला काही जर त्रास असला तर आम्हाला सांगावा. आम्हाला तर कुणीच मुसळवाडीतून पत्रही लिहित नाही लंडनला. आपल्या आईला एखादं पत्र तरी पाठवलं पाहिजे. काही त्रास असला तर कळवलं पाहिजे. मी उत्तर पाठवू अथवा न पाठवू, पण ते माझ्या लक्षात आणून दिलेलं बरंच. म्हणून सगळ्यांना आज सांगते की आता मात्र सगळ्यांनी मला पत्र लिहिलं पाहिजे आणि आपल्याला काही त्रास असला तरी तो सगळा त्या पत्रात लिहून कळवायचा की आई आमचं हे नाही ते नाही, हे ठीक करा. माझं अगदी बारीक लक्ष असतं, हे तुम्ही बघा, फार बारीक असतं आणि त्याचे अनेक अनुभव लोकांना आलेले आहेत. तेव्हा मी तुमची आई आहे आणि जन्मदात्री आई आहे, कारण मीच तुम्हाला पुनर्जन्म दिलेला आहे. तुमची कुंडलिनी माझ्याचमुळे आज तुम्हाला छेदून गेलेली आहे आणि ती जी तुमची आई आहे ती माझंच एक अंग आहे हे जाणून तुम्ही मला कोणताही त्रास असला तरी त्याबद्दल लिहावं आणि माझा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आणि प्रेम आहे. हे सुद्धा आईने कसं म्हणायचं हे मला समजत नाही.